नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 25 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. वसू रम्याच्या रूममध्ये येतात तेव्हा रम्याने अंगावर एक साडी टाकलेली असते. वसू म्हणतात, रम्या काय करते गं? आणि ही साडी तर काव्याने रिजेक्ट केली होती ना, मग तू का आणली वरती? तेव्हा रम्या म्हणते, पण पार्थला आवडली होती ना, आणि तुला तर माहिती आहे लहानपणापासून मी पार्थला जे आवडतं त्या वस्तू मी वापरतेच. सो म्हणतात, तुझ्या मनात काय चाललंय ना रम्या, मला तर काही कळतच नाही बाई. तर रम्या म्हणते, आई तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, दाखवू? रम्या कपाटातनं एक पांढऱ्या रंगाची साडी काढते. वसू म्हणतात, अगं पांढऱ्या रंगाची साडी कोणी घेतं का? आपल्या इथे लग्न कार्य आहे, कलरफुल साड्या घ्यायच्या, तर ही कोणती साडी घेतली? तेव्हा रम्या म्हणते, मला माहिती आई, आपल्या घरामध्ये लग्न आहे आणि लग्नामध्ये कधीही काही घडू शकतं ना. तर वसू म्हणतात, ए बाई रम्या, तू असं का वागते? मला अजिबात पटत नाही हां तुझं वागणं. ती पांढरी साडी स्वतःच्या अंगावर टाकून बघते आणि आरशासमोर उभी राहते. आई कशी दिसते मी? चांगली वाटते ना मला ही साडी? तू पण बाबा वारले तेव्हा अशीच पांढरी साडी नेसली होती ना? तेव्हा वसू म्हणतात, अगं रम्या, पण आपल्या इथे आता लग्न आहे, अशी पांढरी साडी कोणी घेतं का? तर दुसरीकडे नंदिनी आणि काव्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर उभ्या असतात आणि काव्या म्हणते, ताई आज आपलं सगळं किती छान झालं आहे ना. आजचा दिवसच खूप छान आहे, कारण सगळं आपल्या मनाप्रमाणे झालं आहे आणि आपले जोडीदार आपल्याबरोबर होते. त्यांच्या चॉईसने आपण सगळ्या वस्तू खरेदी केल्या आहे. तर नंदिनी म्हणते, हो ना, मी पण खरंच खूप खुश आहे. याआधी पण आपला बस्ता झाला होता, पण तेव्हा आपल्याबरोबर हे दोघं नव्हते ना, म्हणून आजची मजा थोडी वेगळी होती. ते दोघीही एकमेकीला मिठी मारतात तेव्हा त्यांच्या मागच्या बाजूला रम्या येऊन उभी असते. या दोघींना कळतसुद्धा नाही रम्या तिथे केव्हा आली. तेव्हा काव्या तिला म्हणते, अगं रम्या, अशी अचानक काही येऊन उभी राहिली? तेव्हा रम्या म्हणते, अगं पण मला तुम्ही घाबरलात का? तेव्हा काव्या म्हणते, तू असं अचानक येऊन उभं राहायला नव्हतं पाहिजे, घाबरलोत ना आम्ही. तर रम्या त्यांना म्हणते, तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो थोडा कमी झालेला आहे. हां, पार्थ आणि जीवाच्या प्रेमाचा ग्लो तर दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर, पण एवढी दगदग झाली आहे त्यामुळे तुमचे चेहरे थकल्यासारखे वाटतंय. माझ्याकडे छान फेस मास्क आहे, तो लावल्यानंतर तुमचा चेहरा अगदी बदलून जाईल, एकदम फ्रेश चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येईल. तेव्हा त्या दोघी पण नाही म्हणत राहतात, पण रम्या कुठे ऐकते. ती बळजबरी त्यांना घेऊन जाते, दोघींना पण खुर्चीवर बसवते आणि दोघींच्या चेहऱ्यावर फेस मास्क लावते. त्याच वेळेला तिथे वसू आलेले असतात. हे सगळं बघून विचार करतात, ही रम्या असं का वागते? त्यांना अजिबात पटत नाही तिचं वागणं. तेव्हा नंदिनी रम्याला म्हणत असते, रम्या खरंच फेस मास्क खूप छान लावला आहे हं तू, आणि वास पण अगदी सुगंधित येतोय, छान वाटते. तर रम्या म्हणते, अर्ध्या तासानंतर तुम्ही जेव्हा तुमचा चेहरा बघाल ना, तर अगदी बदललेला असेल, छान ग्लो आलेला असेल तुमच्या चेहऱ्यावर. तेव्हा वसू रम्याला म्हणतात, काय गं रम्या, तू हे काय केलं आहे त्यांच्या चेहऱ्याला, फेस मास्क का लावला आहे? तेव्हा रम्या म्हणते, अगं आई बघ ना, अर्ध्या तासानंतर त्यांचा चेहरा कसा होतो ते. हे ऐकल्यानंतर तर वसू खूप टेन्शन आलेलं असतं, नेमकं रम्याने असं काय लावलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर. त्यानंतर ते तिथून निघून जातात. तर रम्या तिथं फेऱ्या मारत असते. तर दुसरी मालिनी काकू सर्वांना फोन कॉल करत असतात लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी. पाटील काकूंना फोन करतात, माझ्या दोघं मुलांचं लग्न झालेलं आहे, परत त्यांच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे, तेव्हा तुम्ही नक्की यायचं आहे. अगदी आग्रहाचं आमंत्रण आहे बरं का पाटील काकू तुम्हाला. तेव्हा असे बरेच कॉल ते करतात. त्याच वेळेला त्यांच्याजवळ एका बाजूनी पार्थ आणि दुसऱ्या बाजूनी जीवा दोघंही येतात आणि लहान मुलांसारखे भॉ करतात. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, ए मेल्यांनो, काय चाललंय तुमचं? पार्थ म्हणतो, अगं ए म्हातारे, किती काम करते, बघ तुझ्या चेहऱ्यावर कसे डार्क सर्कल आले, थोडी दगदग कमी कर, तुझ्या सुनासुद्धा तुला काही मदत करू लागत नाही. मालिनी काकू म्हणतात, नेमकं तुमचं काय काम आहे, का असे बोलताय तुम्ही? बघ हां, तुझ्या सुना काही तुला मदत करत नाही आहे, नाहीतर बघ लग्नानंतर तुझ्या दोघं मुलांना घेऊन ते दुसरीकडे राहतील. मालिनी काकू म्हणते, नाही, माझ्या सुना अशा नाही बरं का, ते असं काहीही करणार नाही. जीवाला आणि पार्थला चांगलेच फटके देतात. या दोघांनी चांगलंच ठरवलं बरं का, आज आईची चांगली फिरकी घ्यायची. पार्थ म्हणतो, अगं आई तुला काय सांगू, काव्या तर मला म्हटली आहे की आईंना अजिबात कोणी मदत करायची नाही आहे, त्यांचं काम त्यांना करू द्यायचं आहे. त्याच वेळेला तिथे पत्रिका घेऊन एक माणूस येतो. देशमुख इथेच राहता का? त्यानंतर जीवा पत्रिका घ्यायला जातो आणि पत्रिका आल्या असं ओरडत असतो. तेव्हा तिथे नंदिनीचे बाबा पण येतात.
तर जीवा म्हणतो, अरे वा, सासरे पण आले. तेव्हा नंदिनीचे बाबा पत्रिकेचे पैसे देतात. तर जीवा नाही म्हणतो पैसे देण्यासाठी. तेव्हा ते म्हणतात, अरे लग्नाच्या आधी जेवढं लुबाडता येईल तेवढं लुबाडून घ्या सासऱ्याला. तर मालिनी काकू पण म्हणतात, हो ना, आत्ता हे दोघं मला मुलींबद्दल नको त्या गोष्टी सांगत होते. खूपच मस्करी करायला लागले सध्या. त्यानंतर नंदिनीचे बाबा पैसे देण्यासाठी तिथून निघून जातात. तर तिथे वसू आत्या येतात. त्या खूप घाबरलेल्या असतात आणि त्या म्हणतात, अरे जीवा, पार्थ, या रम्येने दोघींना काय केलं आहे काय माहिती. त्या उठायलाच तयार नाही आहे. जीवा आणि पार्थ दोघंही नंदिनीकडे आणि काव्याकडे जातात. जीवा म्हणतो, नंदिनी, तुझा चेहरा व्यवस्थित तर आहे ना? काय लावलं होतं रम्याने तुझ्या चेहऱ्याला? पार्थही म्हणतो, काव्या, तुम्ही ठीक तर आहात ना? काव्या म्हणते, अगदी व्यवस्थित आहे मी. तुम्हाला कोणी सांगितलं रम्याकडून फेस मास्क लावून घ्यायला? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो पार्थ, आम्ही ठीक आहोत ना, आणि एवढं पण अविश्वास दाखवून नाही चालणार. तेव्हा काव्या विचारत असते, अहो पार्थ, तुम्हीच त्या दिवशी बोलत होतात ना, थोडाफार तरी विश्वास ठेवावा लागेल रम्यावर. आता मी विचारते, कोणाकोणाचा विश्वास आहे रम्यावर? तर एकाचाही हात वर नसतो. तेव्हा काव्या म्हणते, पण माझा रम्यावर विश्वास आहे. तेव्हा हे बोलणं रम्या लांबून ऐकत असते. तर रम्या मनातच विचार करत असते, चला, म्हणजे मी एक पाऊल पुढे टाकलंय, एक पारडं तरी माझ्या फेवरमध्ये आलंय, ती म्हणजे काव्या. तर दुसरीकडे मालिनी काकू देवासमोर उभे असतात, बाकीचे सगळे पण असतात, आणि त्या देवाला पहिली पत्रिका द्यायला येतात. तर तिथे रम्या लगेच धावतच येते आणि मालिनी काकूंच्या हातातनं पत्रिका घेते. त्या पत्रिकेवर गंध आणि अक्षता वाहते. तर मालिनी काकू म्हणतात, रम्या, तुझ्या हाताने देवासमोर. तर रम्या म्हणते, मामी, मी ठेवू पत्रिका? रम्या पण खूप खुश असते. त्यानंतर पत्रिका ठेवून ती तिथून निघून जाते. तर मालिनी काकू त्या चौघांना पण समोर बोलवतात. ते चौघही देवासमोर प्रार्थना करतात की त्यांच्या लग्नामध्ये आता कुठल्याही प्रकारचं विघ्न नको यायला. तर नंदिनीचे बाबा म्हणतात, चला, आता इथला सगळा कार्यक्रम झाला आहे ना, तर मी माझ्या मुलींना आता घरी घेऊन जातो. तिथे रम्या पण असते आणि ती तिच्या पोटाला लागलेला कुंकू बघत असते. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन चालू आहे हे वसू आत्यांच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे संध्याकाळ झालेली असते. काव्या आणि नंदिनी दोघी पण मोहितेंच्या घरी गेलेले असतात. झोपल्यानंतर अंथरुणामध्ये फोनवर बोलणं चालू असतं. पार्थ तर किचनमध्ये असतो बसलेला आणि जीवा अख्ख्या घरभर फिरत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, साड्या घेताना आज मजा आली. तर काव्या पार्थला विचारत असते, काय हो देशमुख, साड्या घेताना इतके का लाजत होतात? असं वाटत होतात की तुम्हीच नवरी आहात. तर पार्थ म्हणतो, मी का लाजत होतो सांगू का? कारण माझ्या डोक्यात विचार चालला होता की आपण कुठे होतो आणि कशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो. या सगळ्या गोष्टींची आठवण येऊन मला लाजायला येत होतं. तर नंदिनी म्हणते, जीवा, आता आपण इथून पुढे कधीच वेगळं राहायचं नाही आणि आपल्याला कोणी आता वेगळं पण नाही करू शकत. त्याच वेळेला जीवाला किचनमधून आवाज येतो. तर जीवा किचनमध्ये कोणतरी बोलतंय वाटतं. नंदिनी, उद्या तुझ्या हातावर जीवनदिनी नावाची मेहंदी लागणार आहे. तर पार्थ पण म्हणतो, काव्या, उद्या तुम्ही माझ्या नावाची मेहंदी लावणार आहात ना, आणि माझ्या प्रेमाचा रंगसुद्धा तुमच्या मेहंदीतनं दिसणार आहे. त्याच वेळेला दोघींना एकमेकीचा आवाज येतो. तेव्हा काव्या म्हणते, ए ताई, किती जोरात बोलते तू, तुझा आवाज येतोय ना मला. तेव्हा नंदिनी म्हणते, तुझा पण आवाज येतोय ना मला, तू पण तर बोलते. तेव्हाच तिथे शारदा काकू येतात आणि त्या म्हणतात, अगं मुलींनो, काय चाललं आहे तुमचं? झोपा बरं, एवढं उशीरपर्यंत फोनवर बोलताय आणि उद्या आपल्याला हॉलवर देशमुखांच्या आधी जायचं आहे, तेव्हा पटकन झोपा. त्यानंतर काव्या म्हणते, अगं आई, मी नाही, ही ताईच बोलत होती. तर शारदा काकू तिथून नंतर निघून जातात. तेव्हा नंदिनी म्हणते, काय गं, तू पण बोलत होती ना, माझं नाव का सांगितलं? दोघींच्या अशाच छान गप्पा चालू असतात. तेव्हा दोघीही एकमेकीला मिठी मारतात. तर दुसरीकडे जीवा पण बोलत बोलत पार्थजवळ आलेला असतो. काय चाललंय बडे भैया? तेव्हा पार्थ पण विचारतो, तुझं काय चाललंय छोटे भैया? तर आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी आणि काव्य छान तयार झालेले असतात. नंदिनी देवासमोर उभी असते आणि ती प्रार्थना करते, माझ्या आणि काव्याच्या हातावरची मेहंदी छान रंगू दे. तेव्हा काव्या म्हणते, फक्त मेहंदीच नाही ताई, तर त्या दोघांच्या प्रेमाने आपलं अख्खं आयुष्य रंगून जाऊ दे. तर दुसरीकडे रम्या निरंजनीचे दिवे जे चालू असतात ते विझवत असते आणि म्हणते, यांच्या सगळ्यांच्या आनंदावर तर विरजण लागलंच पाहिजे. तर फुंकर घालताना वसू आत्या तिला बघतात आणि म्हणतात, अगं रम्या, असा वेडेपणा करू नको. पण रम्या ऐकते तर काय. तर दुसरीकडे चौघांचंही छान प्री वेडिंग फोटोशूट चालू असतो. चहाची किटली वगैरे दाखवली आहे आणि फुरक्या मारत चहा पिणं
प्री वेडिंगचे फोटो पण खूपच छान दिसत आहे. तेव्हा उद्याचा भाग बघायला पण तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.